हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल ईश्वरी ब्युटी सलून। या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। इथे मी क्लायंटच्या चेहऱ्यावरती पूर्ण फेसवरती एलोवेरा जेल अप्लाय करते। त्याचं रिझन हे आहे की त्यांना फेशियल हेअर रिमूव्ह करायचे आहेत। त्याच्या अगोदर ती म्हणजे मॉडेल शूट करते आणि खरं म्हणजे तर उद्या तिचं शूट आहे आणि त्यामुळे नाही का फेस वॅक्स आपण हा करू शकत नाही, जेणेकरून इचिंग रेडनेसपणा वगैरे वॅक्सनी काही वॅक्सनी होतं। जरी आपण ब्राझिलियन वॅक्स, रिका वॅक्स किंवा शुगर वॅक्स कोणते पण वॅक्स केले तरी पण होत असतं, पण आपण एवढी मोठी रिस्क नाही घेऊ शकत जेणेकरून तिचा पूर्ण दिवसच खराब जाईल। आणि अशा ब्राईड्ससाठी तर ऑलमोस्ट नाही का आपल्याला खूपच हे करावं लागतं, केअरफुली काम करून घ्यावं लागतं। जरी आपण रेझर करत असलो, फेशियल हेअर रिमूव्ह करत असलो तरी पण नाही का एकदम टाईट स्किन पकडूनच आपण हेअर आहेत हे आपण काढू शकतो। तर इथे मी क्लायंटला दाखवत होते की किती हेअर आहेत आणि किती डस्ट डेड स्किन वगैरे आहे ना, ती पण याने रिमूव्ह होते। आपला जो स्किन टोन आहे त्याच्या आपण एक टोन अजून फेअर, लाईट किंवा फेअर म्हणू शकतो, असं दिसतो, लाईट दिसू शकतो आणि चेहरा हा ग्लोई होतो, आपला ग्लोईंग स्किन होते आपली। आणि मेकअपमध्ये तर मोस्टली आपल्याला हेअर रिमूव्ह करावं लागतात कारण त्याचं काही कामच नसतं। तर त्याने जेणेकरून नाही का मेकअप हा बेस चांगला बसतो, मेकअप फ्लॉलेस दिसतो, ग्लोईंग दिसतो। जेणेकरून स्किन टिप्स पण खूप महत्त्वाचे आहेत की जे आपण अगोदर प्रिपेअर केली स्किन आपली मेकअपच्या अगोदर, तर त्याचा रिझल्ट पण आपल्याला मेकअपमध्ये दिसून येतो। तर तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये आहे ना मेकअप ट्युटोरियल पण सुद्धा बघायला भेटणार आहे। तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला जर अजूनपर्यंत व्हिजिट केलेली नसेल तर पटापट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही व्हिडिओ बघून काही ना काही तुम्ही घरी शिकू शकता। तर फेशियल हेअर रिमूव्ह करताना आपली स्किन ही टाईट पकडायची आहे। मॅच्युअर स्किनवरती रेझर करणं तर टाळूनच द्या, शक्यतो त्यांची ऑलरेडी स्किन लूज झालेली असते। आपली नॉर्मल स्किनवरती करू शकतो, सेन्सिटिव्ह स्किनवरती पण आपण शक्यतो अवॉइड करायचं किंवा एकदम त्यांना सहन होत असेल इतपतच, कारण कसं रेझरने पण थोडेफार किंचित म्हणा रेडनेसपणा काही स्किनवरती येते। तर त्याने तुम्ही बर्फ वगैरे आहे ना घरी तुम्ही लावू शकता किंवा तुम्ही मॉइश्चरायझर किंवा सनस्क्रीन वगैरे अशाच काही गोष्टी वापरून तुम्ही फेशियल हेअर रिमूव्ह करू शकता। फेशियल हेअर रेझर आहे हे पण जास्त वेळा यूज करायचा नाही, आपलं 2 ते 3 वेळा केला तर तो फेकून द्यायचा, जेणेकरून आणि आपलं रेझर हे दुसऱ्याला शेअर करायचं नाही, कारण आपल्या स्किनवरती पिंपल्स असतात, काही बाय चान्स फुटतात, ब्लड निघतं, ते सगळं इफेक्ट त्या रेझरवरती होतो आणि जेणेकरून दुसऱ्याने कोणी यूज केला तर त्याचा इफेक्ट त्या दुसऱ्याला होतो। ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे। तर फायनल रिझल्ट तुम्ही बघू शकता, स्किन कशी फ्लॉलेस दिसती आहे। तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू, बाय बाय।